नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 30 नोव्हेंबर, वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेल्या आहेत कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येतात, एक संकष्टी चतुर्थी आणि दुसरी म्हणजे विनायक चतुर्थी. परंतु ही चतुर्थी कार्तिक महिन्यामध्ये आलेली आहेत, त्यामुळे ही चतुर्थी खूप महत्त्वाची मानली जाते. चतुर्थीचं व्रत केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, तसेच सर्व अडचणीतून आपली सुटका होते. आपल्यावर येणारं संकट आणि विघ्न हे टळले जातात असं म्हटलं जातं. गणपती बाप्पा हे भक्तांच्या हाकेला धावून जाणारे आहेत. विद्येचे देवता, त्याचप्रमाणे विघ्नहर्ता, विघ्न नष्ट करणारे देवता सर्वप्रथम मानले जातात. यांना समर्पित असणारी चतुर्थी ही उद्या आहेत. या दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे, गणपती बाप्पांची सेवासुद्धा आपल्याला करायची आहे. त्याचप्रमाणे काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहेत, कारण अशा विशेष तिथीवरती आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं फळ आपल्याला तुरंत प्राप्त होत असतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. आपल्याला गणपती बाप्पांजवळची अशी एक वस्तू उचलूनही आपल्या जवळ ठेवायची आहे. यामुळे फक्त 3 तासात आपल्याकडे पैसा येऊ लागेल. रोज कुठून ना कुठून पैसे हे येत राहतील. पैशांच्या अडचणी या दूर होतील. लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे मोकळे होतील. असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आपण कष्ट आणि मेहनत करत आहे, परंतु आपल्या कष्टातून आणि मेहनतून आपल्याला योग्य मोबदला भेटत नसेल किंवा आपल्याकडे आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या हातामध्ये टिकत नसेल. ज्या ठिकाणी आपल्याला 500 रुपये खर्च करायचे असतात, अशा ठिकाणी आपल्या हातून 1000 रुपये खर्च होत असतात, म्हणजे आपल्या हातामध्ये अलक्ष्मी आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आज 50,000 रुपये आले तर उद्या अशी काहीतरी अडचण येते की आपले 50,000 रुपये पुन्हा निघून जातात. अशा प्रकारच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला येत असतात. तर ह्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. या उपायासोबत आपल्या कष्टाची आणि मेहनतीची तेवढीच गरज आहे जेवढी या उपायाची गरज आहे. हा उपाय फक्त आपण कष्ट आणि मेहनत करत असतो, त्यावेळी आपल्या नशिबाची साथ त्या कष्टाला आणि मेहनतीला मिळावी यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात. तर पहा, हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्येच करायचा आहे. मंदिरामध्ये जाऊन करण्याची तुम्हाला गरज नाही किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तरीही चालेल, परंतु हा उपाय तुम्ही घरामध्येच करण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, उद्या चतुर्थी आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत. कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी पोस्ट केला आहे, तुम्ही तो पाहू शकतात. यानंतर अंघोळ झाली की तुम्हाला गणपती बाप्पांवरती तुम्हाला पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांची मूर्ती ही तुम्हाला एका पाटावरती स्थापित करायची आहे. ही स्थापित करताना तुम्हाला सर्वप्रथम तांदळाचं एक स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकवरती हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर हे बाप्पांची मूर्ती त्या स्वस्तिकवरती तुम्हाला ठेवायची आहे. यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे, दिवा लावायचा आहे आणि गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे. जास्वंदाचे फूल असेल तर आवर्जून अर्पण करा, नसेल तर झेंडूची लाल पिवळ्या कलरची फुलं ही तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात. यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, 11 रुपये घ्यायचे आहेत. एक रुपयाचं नाणं आणि एक 10 रुपयाची नोट, असं तुम्हाला 11 रुपये घ्यायचे आहेत. हे 11 रुपये घेतल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहेत. गणपती बाप्पांसमोर ठेवल्यानंतर तुम्हाला त्या पैशांना सुद्धा हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसूनच 3 वेळा गणपती बाप्पांचं अथर्वशीर्ष जे आहेत त्याचं तुम्हाला 3 आवर्तन करायचे आहेत, म्हणजे 3 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे. यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं 1 वेळा संकटनाशक स्तोत्र आहे त्याचं पठण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक महालक्ष्मी अष्टकम जे आहे त्याचं तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे. ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना नमस्कार करून तुमची जी पण अडचण असेल, लक्ष्मी प्राप्तीबद्दल, पैशांबद्दल, कष्ट करतायत पण पैसा टिकत नाही, पैसा हातामध्ये येतो आहे पण जास्त प्रमाणामध्ये खर्च होत आहे, तर अशा तुमच्या ज्या पण अडचणी असतील पैशांच्या, त्या तुम्हाला गणपती बाप्पांना नमस्कार करून तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचे आहेत. यानंतर ते 11 रुपये तुम्हाला संपूर्ण दिवस आणि रात्रभर तिथेच ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तुम्हाला उठायचं आहे. उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते 1 रुपयाचं नाणं उचलून घ्यायचं आहे आणि हे 1 रुपयाचं नाणं तुम्हाला नेहमी तुमच्या जवळ ठेवायचं आहे.
तुमच्या पॉकेटमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. ते 1 रुपयाचं नाणं चुकूनही तुम्हाला खर्च करायचं नाही. यामुळे त्याला तुम्ही एखाद्या लाल कपड्यामध्ये, पिवळ्या कपड्यामध्ये त्याला बांधून तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही हे तिजोरीमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल. किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल, तो चांगला चालत नसेल, तर तिथे सुद्धा तुम्ही हा जो 1 रुपया आहे, 1 रुपयाचं नाणं, ते तुम्ही तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतात. तुम्हाला जिथे शक्य होईल तिथे तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि हे 1 रुपयाचं नाणं तुम्हाला कधीही खर्च करायचं नाही. हे ठेवल्यामुळे आपल्याकडे पैसे जे आहेत ते आपल्याकडे येत राहतात. आपल्याकडे पैसा हा आकर्षित होत असतो. यामुळे आपल्याकडे पैसा हा येऊ लागायला सुरुवात होते. यानंतरनं जे 10 रुपये उरलेले आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला तिथे गणपती बाप्पांच्या मंदिरात जी दानपेटी असते, त्या दानपेटीमध्ये तुम्हाला ते 10 रुपये तुम्हाला दान करायचे आहेत. किंवा तुम्ही एखाद्या दिवशी एखाद्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले, कोणत्याही मंदिरात तुम्ही दर्शनासाठी गेले, तर त्या मंदिराच्या बाहेर बरेच गरजू व्यक्ती बसलेले असतात, जे आपल्याकडे पैसे मागत असतात. अशा व्यक्तींनासुद्धा तुम्ही ते 10 रुपये जे आहे ते दान म्हणून देऊ शकतात. तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही त्या 10 रुपयांसोबत अजून 1 रुपयासुद्धा देऊ शकता, जसे की 11 रुपये किंवा 21 रुपये असे सुद्धा तुम्ही पैसे देऊन ते दान करू शकतात. तर तुम्हाला ते 10 रुपये 2 प्रकारे दान करायचे आहे. एक तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये अर्पण करा किंवा ते 10 रुपये तुम्ही गरजू व्यक्तीला द्या. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे बघा, आपण 10 रुपये त्या गरजू व्यक्तीला दिल्यानंतर ना, त्या गरजू व्यक्तीचे आशीर्वाद हे आपल्याला लागत असतात. अशावेळी आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होत असतात. यामुळे तुम्ही गरजू व्यक्तीला देऊ शकतात किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरात जर तुम्ही दान म्हणून दिले तर गणपती बाप्पांची कृपा ही आपल्यावरती होत असते. आणि आपल्याकडे जे 1 रुपयाचं नाणं ठेवलं आहे ते आपण त्यावरती आपण सेवा केलेल्या आहेत, जसे की गणपती बाप्पांचा अथर्व शीर्ष, त्याचप्रमाणे संकटनाशक स्तोत्र, महालक्ष्मी अष्टकम, अशा अनेक प्रकारच्या सेवा आपण त्या नाण्यांवरती म्हणजे त्या पैशांवरती केलेल्या आहेत. यामुळे त्यामध्ये पैसा खेचून आणण्याची एक पॉवर आलेली असते. यामुळे ते नाणं नेहमी आपल्या जवळ ठेवल्यामुळे आपल्याकडे पैशांची आवक ही सुरू होते आणि आपल्याकडे लक्ष्मी खेचली जाते. म्हणूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे मोकळे होतात. आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागतो. जर तुम्हाला आज हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.